तुमच्या स्पाईनच्या पोश्चरवर डिपेंड आहे वर्टिगो आणि मायग्रेन. नाही करत ना काही बिझनेस वगैरे काही? नाही, पूर्वी मी जॉब करत होते, 4 वर्ष झाली नाही करत. कुठला जॉब? सेल्सचं काम करत होते. असं त्याच्यात फॉरवर्ड बेंडिंग करून तुम्हाला बसावं लागत होतं का सारखं? जास्त करून उभंच असायचं काम. ओके. काही पेन होतंय? नाही. ओके. मागे हात ठेवा. मानेच्या इथे. नाही वरती मानेच्या इथे. लॉक करा. बॉडी फ्री फ्री फ्री. रिलॅक्स. बॉडी फ्री. हात लूज. माझ्या हातावरती हात ठेवा. लॉक करा. फिंगर लॉक करा. एल्बो पुढे घ्या. राईट. बॉडी एकदम लूज करायची. पूर्ण फ्री फ्री. या पोर्शनमध्ये काही पेन? इथे हलकंसं आहे. इकडे आहे. इथे नाही. पेन जाणवते? हो. एकदम बॉडी फ्री सोडायची. एकदम लूज लूज. एकदम बॉडी फ्री. एकदम लूज. ओके. त्या साईडला या. बॉडी फ्री. लूज लूज. टाईट नका करून. डाऊन. ओके. बोटं घेतो तुमच्याकडे. पायाची बोटं घ्यायचं. होल्ड करा. रिलॅक्स. 1 2 3 4 5. रिलॅक्स. ही एक्सरसाइज करायची खास करून तुम्हाला. हे जेवढं वाढेल कमरेचा जो कर्वेचर आहे तो जास्त बेंड होणार. तो बेंड झाला म्हणजे हा असा बाहेर हंप निघणार. पोश्चर रॉंग झालं की ब्लड सर्क्युलेशन वरपर्यंत जात नाही. मग नाही गेलं तर ऑब्व्हियसली मायग्रेन होणार. तुमच्या स्पाईनच्या पोश्चरवर डिपेंड आहे वर्टिगो आणि मायग्रेन. हे लक्षात घ्या. ठीक आहे. याला कुठलीही मेडिसिन काम करू शकत नाही जोपर्यंत तुमचं पोश्चर करेक्ट होत नाही. कळलं? सिम्पल. मग आपला स्पाईन हा स्ट्रेट असतो. मी आता स्ट्रेट आहे पण हे पुढे गेलं माझं पोटाच्या याच्याने तर ऑब्व्हियसली मी पोट असं माझं स्पाईन होईल. हे पाठीमागं जाणार आणि माझे हात असे असतील तर स्पाईन पूर्णपणे बेंड झालं. मिस अलाइन झाली त्याची. ठीक आहे. अच्छा. ते प्रॉपर करायचं आपल्याला. थोडं खाली सरकल. हाताचे लॉक करा. आवाज आले पाठीमागे. तुम्हाला रेफरन्स कसं मिळाला आमचा? इन्स्टावरती रील बघितलेली. ओके ओके. ठीक. बॉडी फ्री. बॉडी फ्री. लूज. रिलॅक्स. लूज सोडा. Okay, same. Loose, loose, loose. Relax. Free. Loose, loose, loose.
श्वास घ्याल. रिलॅक्स. घ्या मोठा श्वास. सोडा. खाली ठेवा. लूज 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 लूज. ठीक. हात साताला दोन मुंग्या येतात. म्हणजे जास्त वेळ असं काही काम करण्यात आलं किंवा काही नाही असं बसलं ना असं म्हणजे असं करून की मुंग्या येतात. आणि ह्या साईडला जास्त वेळ बसलं की इकडे नाही येत पण इकडे राईट साईडच बऱ्यापैकी. ठीक आहे. समोर तो उभे राहा हलकंसं. त्या साईडला तो फेस करू. ओके. हात मांडी. रिलॅक्स. काय तुमची हो वेट असंच आहे पहिल्यापासून. म्हणजे आता थोडासा वाढलाय. ओके. पण पूर्वी म्हणजे जाडीच आहे मी, असं नाही की बारीक होती आणि सडनली झालंय. पण मायग्रेन हा खूप मी कमीत कमी 15 वर्षाची होती तेव्हापासून आहे. 15 वर्षाची असताना नको. तर आईने कधी म्हणजे एवढं लक्ष नाही. पण मायग्रेन एवढा हेवी नाही आहे कारण तुमचे हेअरफॉल फार रेअरली होतं. मायग्रेन खतरनाक होतं मला झाला की म्हणजे ज्या लेवलने तुम्ही मायग्रेन तुमच्या लेवलने तुम्हाला मोठा वाटतोय. मायग्रेन असं एक अनबॅलन्सिंग होतं पेशंटला. उठता लगेच त्याला चक्कर येतात आणि खास करून वॉमिटिंग होते. तुम्हाला तसं काय होतंय? मला उलटीसारखं होतं पण होत नाही. होत नाही. हे मॉर्निंगला टू कंटिन्यू वाटतं तुम्हाला की कधीतरी? जेव्हा मायग्रेन होतं तेव्हाच. म्हणजे मला असं डेली नाही. हे नॉर्मल डोकं दुखतं ते वेगळे, त्याच्यामध्ये अनइझी वाटत राहतं ते वेगळेच सकाळी. पण जेव्हा मायग्रेन होता ना ते ही एक नस इकडूनची इकडे दुखते ते अशी थपथप मारली आणि मग काहीच लेफ्ट साईडला जाणं. हो इकडेच होतं. ओके. आणि काहीच काम करायला होत नाही मला. आणि इंजेक्शन घेतल्याशिवाय आरामच नाही. आता ज्या हापण्याची तुम्ही ती हॅबिट नाही नको. आता मग जी मी गोष्टी मान खेचली हा पोर्शन जो फ्री झाला देन तिच्या खाली हात ठेवून जे तुमचं क्रॅकिंग जे साऊंड आले तुम्हाला हा जस्ट स्ट्रेल झाला तुमचा सरळ झाला. अगोदर पुन्हा असा हलकासा बाहेर आणि हे अशा प्रकारे होतं. ते कमी असल्यामुळे हा जरा असा बेंड होतोय आणि हा जरा असा जातोय. अच्छा. मग आपल्याला हा असा स्ट्रेट हवा आहे. तर मग ते फॅटमुळे तुम्हाला जाणून येत नाही आहे किंवा दुसरी पण येत नाही फॅटमुळे. जर बघायला एक जाणून ना तर हा थोडासा बेंड झालं आणि आपलं असं असल्यामुळे ब्लड प्रॉपर होती जात नाही. पण खाली तेव्हापासून हो. आणि तेव्हा तर एवढी नव्हती एवढी. स्वतःच्या मुलांना आता मायग्रेनचा त्रास होतोय, ओटीचा त्रास होतोय. खास करून मग ह्याचा काय इलाज आहे? वजन कमी करा. वजन आणि खास करून याचा पोषण मेंटेन ठेवा. ते माझी येते की म्हणजे परत एक्सरसाइज आम्ही तुम्हाला सांगणारच आहे. ओके ठीक. त्याच्याने हे म्हणतो होईल टोटल मायग्रेन अबाड नसणार तुमच्या आयुष्यात. लिहून द्या. चांगलं. फ्रेश म्हणजे येऊ. हो ओके.